नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. आले मी बॉम्बे सेंट्रलला. आम्ही जातो आहे थोडं बाहेर फिरायला. तर ही आहे आमची गाडी कामयानी एक्सप्रेस. बॉम्बे सेंट्रलवरनं पकडणार आम्ही आणि जातो आहे बनारसला. तिथे एक लग्न आहे ते अटेंड करायचं आहे. आणि हे आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री वाराणसीला उतरलो. बघा रात्रीचे वाजले होते जवळजवळ 11:30. आणि हे स्टेशनचा एक फक्त छोटासा लुक दाखवते तुम्हाला. ही सगळी आमची जत्रा. दमलो आहे आम्ही. आम्हाला कोणाच्या तोंडाकडे बघवत नाही आहे, इतकी सगळे थकलो आहे. आणि रिक्षावाल्यांशी जरा हुज्जत चालू होती, किती पैसे घेणार काय त्याच्यावरनं. तोपर्यंत मी हा शॉट घेतला थोडंसं शूट करून. अवतार असा झाला आहे ना. आणि खूप थंडी आहे इथे खूपच. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो जिथे लग्न होतं तिथे. माझ्या आत्ते बहिणीचं हे सासर आहे. दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ्या करून छान फ्रेश होऊन हे आम्ही आलो आहे. आणि लग्नाला जायचं आहे. लग्नाच्या आधी थोडा बघा हा बाहेरचा त्यांचा शेती वगैरे आहे त्यात एक फेरफटका म्हटलं मारावा. आणि ही सगळी आमची जत्रा. सगळी लोकं पण मुंबईमध्ये राहतात ना, त्यामुळं कधी हे गावचं वातावरण बघायला मिळत नाही. आणि मग मिळाल्यावर असं त्यांना वाटतं की काय करू नी काय नको. तर मी ते हे सगळं समजा आपल्याकडे असते शेती, पण आपली शेती आणि ह्यांची शेती यात बराच फरक आहे. ते खूप ह्या लोकांनी मुळा लावला आहे आणि ऊस पण लावलेला आहे. आणि ह्यांच्या ह्या गौऱ्या बघा कशा आहेत. आपण गोल गौरी थापतो ना आपल्याकडे शेणाची, ते अशा लांब लांब गौऱ्या थापल्यात त्यांच्या. आमची ही आहे माझी भाची. तिला एक वांगं भेटलं, जाऊन काढलं तिने आणि नवऱ्याला दाखवते पण की बघा आम्ही एक वांगं तोडलं शेतातनं. मजा केली पोरांनी, खूप खूप मजा केली. आणि ही सगळी शेती बाजूला, फक्त शेतीच शेती. अशी घरं आपल्यासारखी दाटीवाटीने नसतात इथे. मुळा लावलेला आहे खूप जास्त ठिकाणी, मुळाच लावलेला आहे. आणि काही गोंड्याची शेती पण आहे केलेली. बघूया आपण पुढं थोडंसं. आणि हे आम्ही जरा बघायला एक फेरी मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. हे दुसरी आली ऊस तोडून लोकांच्या शेतामध्ये जाऊन काढून आणतात. पण कोणी ओरडलं नाही आम्हाला, हे विशेष आहे. कारण त्यांनी पण ओळखलं ना की ही पोरी बाहेरनं आलेल्या आहेत. ह्या थोडीशी शेती आमची आहेत, नातेवाईक त्यांची होती, पण ऊसाचा भाग आमचा नव्हता. पण ही गेलीत पोरं त्याच्यामध्ये पण काढून आणल्या. आणि कोंबड्या बिंबड्या फिरतात तिथे. खूप मजा येते. गावचं वातावरण मुळातच मजा येते बघायला. आणि अंकिता फोटोमध्ये कॉल करून नवऱ्याला दाखवते की बघा आम्ही काय काय मजा करतो आहे. हा बघा मुळा बऱ्यापैकी मोठा झाला आहे. आणि गेलीत पोरं आतमध्ये, ह्याच्यात पण गेली होती. एक तुम्हाला आणखीन गंमत दाखवते बघा. हे ना आपण जशी चूल आपल्याकडे असते ना, तशी ही शेतावरची त्यांची चूल आहे. आतमध्ये पूर्ण खोल आहे आणि बाहेरून इकडनं फाटी टाकायची आणि मग तो आत जाळ होतो. आणि मग बाटी इकडे खूप प्रमाणात खाल्ली जाते ना, तर ते बाटी शेकवण्यासाठीची कढई आहे ती. त्याच्यावर जाळ करायचं आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं. आणि ही आहेत मोठं झाड झालेलं आहे बेलाचं. आणि त्याला ती मोठी मोठी बेलफळं आलेली आहेत. आणि आम्ही काढलीत ती. आता ते खरं तर, आणि काढल्यावर घरी गेल्यावर सगळे ओरडायला लागले की कशाला काढली, ते काय पिकणार नाही. पण आम्हाला वाटलं आता दिसतंय ह्या बघा काय काय प्रयोग करायला जातोय. एकाच्या डोक्यावर दुसरा बसून ते बेलफळ काढायचं. हा आमचा अथर्व आहे. अथर्वनी क्रियाला घेतलंय. नाही उचललं जातं, उतरली खाली. आता परत वर बसणार त्याच्या खांद्यावर. अथर्व ताकदवान माणूस आहे, माझ्या भावाचा मुलगा. ठाण्यात असतात ही लोकं सगळी. ते गावाला गेल्यावर त्यांना वाटते काय करू गावाला आणि काय नको. अथर्वच्या मामाचंच लग्न आहे, त्यासाठी चालू आहे आम्ही. आणि त्यांनी घेतली आता क्रियाला डोक्यावर आणि तोडलं बेलफळ. आणि आम्ही सगळेच रेकॉर्डिंग करायच्या नादामध्ये. ते बघा ही ट्विंकल पण रेकॉर्डिंग करते. आम्हाला सूचना मिळतात ज्यांचे कॉल चालू आहेत त्यांना की अरे त्याला फिरवा म्हणजे तो तुटेल. ती बघ आणखी ट्विंकल सांगते त्याला गोल फिरव म्हणजे तो तुटेल. खूप मजा आली. आणि मग झाला फायनली तुटला. काढलं स्वतःच्या मेहनत कमाई म्हणतात ना, मेहनतीचं फळ तसं. अजून एक आहे तर ते दुसरं पण काढणार. अथर्वनी घेतलंय तिला एवढ्या वेळ. तशी हलकी आहे ती, पण एवढ्या वेळ वर डोक्यावर घ्यायचं म्हणजे जरा त्रासच ठरतो. काढलं, दुसरं पण काढलं. मजा केली पोराने. बघा 2 काढले. मी सांगितलं मला एक द्या, एक मला हवं नक्की आणि एक तुम्ही घ्या तुम्हाला झालं तर. पण मला एक तरी हवं. पण घरी गेल्यावर काहीच नाही. घरी गेल्यावर सगळे ओरडायला लागले आम्हाला की आता नाही ते काढायचं. असं झाडावरच ते तयार होतं. आणि हे बघा 2 क्रिया घेऊन आली. झाडावरच ते थोडंसं पिकलेलं पाहिजे हो, तरच ते पिकतं असं. तर आम्हाला काय माहीत नव्हतं, आम्ही आपले काढलं. ते छोटंसं गवताची रास रचले
त्याच्यावर गेले आणि मग नंतर ओरडली लोक की नको त्यातनं तुम्हाला काही चावेल वगैरे किंवा खाज पण येते ना अंगाला. पोरांना काही हे बघायला कधी मिळत नाही तर त्यांना वाटलं काय करू आणि काय नको. आणि हे मोकळं शेतच आहे, त्याच्यातनं सध्या काम चालू आहे त्यांचं पेरायचं. काहीतरी आधीचं भात वगैरे लावलेला असेल ना तो काढून टाकलेला आहे. खूप मोठी मोठी शेतं आहेत बघा. पण इथे हा एक हे आहे की आपल्या शेतांसारखी लहान शेतं नाही आहेत, खूप मोठी शेतं आहेत, खूप मोठी. हे एका माणसाचं एवढं मोठं शेत खूप आहे आणि त्यांनी नांगरून पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. अजून पुढे जातो आहे आम्ही. मुळ्याची भाजी पण काढली आम्ही एका ठिकाणी. त्यांना विचारलं आणि कोणी नाही नाही म्हटलं, हे विशेष आहे. नाही ओरडतील लोक की नका काढू आमच्या शेतातनं, हे करू नका. हे पण आहे, हे मला वाटतं झेंडूची फुलं आहेत ही लावलेली आणि त्याला अजून आली नाहीत. पण तो माणूस ना तिथे पाणी घालत होता तर त्याला पण आम्ही विचारलं तर म्हणे नाही नाही जा तुम्ही. आणि ह्या बायका थांबल्या आमच्याशी बोलायसाठी खास. त्यांना पण कमाल वाटली, त्यांना कळलं आणि मी शूट करते ते. तर त्या बोलायला लागल्या हां सेल्फी घेताय का, सेल्फी घेताय का. म्हटलं नाही मी व्हिडिओ बनवते. मग त्या थांबल्या स्वतःहून सांगायसाठी. पण विचारलं आम्हाला तुम्ही कुठनं आलात का आलात. हे इकडे पद्धत आहे बघा, असा सगळ्यांनी घुंगट घेतलेलं आहे. अगदीच एखादी कोणीतरी नाही घेत. ही झेंडूला फुलं आलेत तर जा म्हणे, जा काढा, काही नाही. त्यांना पण माहिती आहे ना काढणारा किती काढणार काढून काढून. पोरं काय एक दोन काढणार आणि खेळणार, बाकी काय आपण पोता भरून तर आणणार नाही. त्यांची हे झालेली. ह्याला ते पाणी घालत होते, पाणी घालायची सुरुवातच करत होते. ही आत्या माझी, आत्याने काढलं एक फूल. थोडीशी भाजी काढली मी पण. मी फुलं वगैरे नाही काढली कारण तसा त्याचा उपयोग होणार नव्हता, कशाला लोकांचं काढा उगाचच. पण ती फुलं बघून ना आणि शेतात ती फुलं आपल्याला काढायला मिळतात ते काय वेगळंच, त्याचा मोह आवरत नाही. ते बघा त्यांनी पाणी सोडलेलं दिसते. पाण्याला पंप लावला होता त्याने. हिला थांबलीत लोक खास आमच्याशी बोलायसाठी, ह्यांचं शेत आहे ते. तर काढा म्हणे, काही नाही, फिरा फक्त पाय नका देऊ. म्हटलं नाही. हे पाणी सोडून त्यांनी आता ते पाणी सगळीकडे हळूहळू सगळीकडे वाहून जाईल. चाललोय आम्ही आणखी थोडंसं पुढे जाऊया. ह्या तुरी पण लावलेल्या आहेत इथे. खूप छान शेती आहे ह्यांची, मला आवडलं ह्या लोकांचं की मोठ्या प्रमाणामध्ये होते शेती. बरीचशी लोक नाही इथे राहत आता, माहिती आहे ना, UP वाले सगळे UP सोडून मुंबईमध्येच आलेले आहेत. पण जी लोक आहेत गावाला राहिलेली ते लोक शेती करतात. खरं तर हे खूप चांगलं आहे, इतकी शेती चांगली आहे आणि त्यात पीक येते. तर गावाला राहून ते करायला खरं पाहिजे. पण शेतकरी माहिती आहे ना, म्हणजे आपल्याकडचा पण शेतकरी तेच ना, की शेवटी शेतामध्ये किती मेहनत केली तरी फायदा जास्त मिळत नाही. आणि मग आम्ही काढली थोडीशी भाजी. ते थांबले लोक बघायला, पण आम्ही म्हटलं थोडीशीच काढतो, आम्ही पण काही नुकसान नाही तुमचं करणार. आणि आम्ही आत गेलो नाही परत. तेच बाजूबाजूनी काढून घेतलीत. थोडासा मी पण काढला, एक दोन मुळे मी पण काढून घेतले. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही बनवून खाल्ले पण. हे एवढी टेस्ट लागते ना त्या भाजीला, खूप छान. गावातली भाजी ताजी ताजी काढून आणलेली. आणि आपल्याला कुठे अशी ताजी भाजी मिळते. आपल्याला भाजी मिळते ती हे बघा मी आहे, मी काढला एक मुळा ओढून, एक दोन तीन काढले मी पण. आपल्याला भाजी येईपर्यंत ती अशी ताजी राहतच नाही, 2-3 दिवसानंतर ती आपल्याकडे येते. ही भावाची लेक माझ्या. आता आम्ही आलो बाहेर आणि संध्याकाळी जायचंय नवरदेवाची वरात. आणि इकडे आहेत ना लग्न रात्रीची लागतात, तर नवरदेवाची वरात निघाले तिथून जायला. आणि ते मग आम्ही अटेंड केलं फक्त रात्रीचं. आता दिवसाचा वेळ होता म्हणून एक फेरफटका मारला. ही दुसऱ्या बहिणीची नात आहे छोटी, तिला पण शेतामध्ये जायचं आहे. सगळ्यांनी खूप मजा करून घेतली, फिरून घेतलं. मला पण खूप बरं वाटलं. खूप दिवसानंतर असं मोकळं काहीतरी बघायला मिळालं. कारण आपल्याला आमची पण आहे शेती, पण गावाला कुठे जाऊन असं शेतामध्ये वगैरे जायला मिळते. आता कोणी शेती करत नाही, सगळी शेती दिले लोकांना करायला. आपण फक्त जायचं गावाला बस नावापुरतं. आपण करू पण नाही शकत असं, एवढं ऊन बिन लागतात. आम्ही नुसते फिरत होतो तरी पण ही मुलं नंतर लागलीतच हे करायला. कुणाचं डोकं दुखायला लागलं, कुणाचं काय झालं, कारण ऊन लागतं ना शेवटी. तिथे थंडी पण खूप जास्त आहे. आता आम्ही आलो आहे नवरदेवाच्या घरी. हा इथे असा DJ असतो बघा, जसं आपल्याकडे DJ असे ते बॉक्स बाहेर ठेवून वाजवतात ना, तसं नाही. त्यांनी पूर्ण गाडी चांगली होती. हे नवरदेवाचं घर आहे. रात्रीची लाईटिंग केलेल्याचं पण दाखवेन तुम्हाला. हा भाऊ माझा पांढरा शर्टवाला, हा त्याचा मुलगा आपल्याबरोबर आता शेतात होता ना. ही लाल गाऊनवाली चालले नाही, ही वहिनी आमची. बिचारीच्या भावाचं लग्न आहे पण तिला काही वेळ नाही, दमले ती काम करून करून. आणि हे असे घुंगट इथे घेतलेले, सगळ्या बायकांनी घुंगट घेतलेले.
आता आम्ही शहरातनं गेलेले लोकमुळे आम्हाला नाही ते, पण ते तिकडच्या बायकांना ती पद्धतच आहे, असं ते घुंगट घेतल्याशिवाय ती लोक नाही बाहेर पडत. आम्ही आपले फिरत होतो, मजा करत होतो, आपण पाहुणे, आपल्याला काही बंधन नाही. आणि हे नवरदेवाचं घर लाईटिंग केले त्यांनी छानपैकी. इथे त्यांचा आता विधी होणार आहे, पण ते सगळं काही मला करायला जमलं नाही, कारण आम्ही गेलो तयार नव्हतो झालो ना आम्ही. मग ते लोक बोलायला लागले की जा तुम्ही तयार होऊन या बाहेर. आम्ही गेलो आतमध्ये तयार व्हायला. ही डीजेची गाडी येऊन उभी राहिली, ही बहीण माझी. आता रात्र झाली आणि लाईटिंग बघा, खूप छान लाईटिंग झालेली. आणि नवरदेव निघाला आहे, कारण लग्नाला आम्ही जाणार नवरीच्या घरी ना, तिकडे लग्न होणार आहे. आणि सगळ्या गाड्यांमध्ये बसायची प्लॅनिंग चालू होती, कोण कुठे बसणार, कोण कुठे बसणार. इथे तशी भीती नाही जशी आपल्याकडे गावाला, म्हणजे आमच्या गावाला तरी रात्र झाली की साप वगैरे भीती येते किंवा विंचू चावेल, तसं नाही. ही लोक म्हणाली नाही तसं आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे एवढे साप वगैरे तसे बघायला मिळत नाहीत. आणि मग हे आम्ही आलो आहे फायनली लग्नाच्या तिथे. आणि लग्न खूप लेट रात्रीचं ह्यांचं लागतं. आत्ता रात्रीच्या 11 वाजलेत. तर आत्ता बघा फक्त आता त्यांचं ते नवरदेवाला आणि नवरीला एकमेकांना फक्त वरमालाचा कार्यक्रम होणार, म्हणजे हे स्वागत होतं त्यांचं. नवरदेव आमचा घोड्यातून आला, घोड्यावर बसून रथातून, पण ते पण नाही मला शॉट घेता आला तो. तेव्हा आम्ही कुठेतरी दुसरीकडेच होतो, कारण आलो ना तर सगळे लोक भेटत होते ना एकमेकांना, बहिणींच्या सासरची लोक असं. ते मग ते त्याच्यामध्ये मला शूट नाही ते घेता आला तो शॉट. आणि मग आता वरमाला चालली. तर ते झाल्याच्या नंतर म्हणजे 12 नंतर ह्यांचं लग्न चालू होईल आणि मग ते पहाटे 2-3 लग्न लागतं. आपल्याकडचे विधी जसे दिवसाचे होतात तसे ह्यांचे होत नाहीत. पण आता नवरा नवरीची वरमाला झाली की आम्ही जेवायला पळणार आहोत, कारण आम्हाला भुका लागल्यात खूप. त्यामुळे ते लग्न पूर्ण नंतर अटेंड करायचा आम्ही हे नाही केलं. आणि मुलं पण होतीत ना, छोटी बहीण होती माझी, तिची नातवंड होती 2 छोटे आमच्याबरोबर. मग ती मुलं रडायला लागली. हा नवरदेव, आम्ही नवरदेवाच्या बाजूने होतो. नवरी पण खूप सुंदर आहे बघा, खूप छान आहे, दिसायला छानच आहे ती. आणि मेकअप केला आहे त्याच्यामुळे ते आणखीन सुंदरच वाटते. म्हणजे असं मला वाटलं नाही की ते खूप अति मेकअप पण काही वेळा केला जातो, पण नाही. आणि त्यांनी थोडं शहरामध्ये राहिलेली लोकं आहेत. ही मुलगा हा मुंबईतच असतो, त्यामुळे ते घुंगट वगैरे घेतलेला नाही आहे. नाही तर हल्ली मुलींना असं मिळतं आहे, पण पहिलं खूप म्हणजे घुंगटमध्येच ती नवरी पण असायची. जर सिरियलमध्ये नाही का आपण बघतो ते ह्याच लग्न असतात असं, की घुंगट घ्यायचा पूर्ण. मग कळतच नाही, आतमधली नवरी चेंज झाली तरी पण कळणार नाही तुम्हाला की जिच्याशी ठरलेलं तीच आहे आतमध्ये घुंगटच्या का दुसरीच कोणीतरी आहे, असं एवढं पण होतं नाही. दाखवतात ते सिरियलवाले काय काही दाखवतात. तर झालेली आहे वरमाला करून त्यांची. आता आम्ही जातो आणि आमचा पोटपाण्याचा कार्यक्रम करून येतो. थोडा वेळ थांबलो आम्ही, हे केलं अटेंड, पण तेवढा पेशन्स नव्हता माझ्यामध्ये. आणि ही मी आहे, एक छोटीशी गरज बसली, सगळ्यांनी बसलेत आता आरामात. सगळ्यांचं खाण्यापिण्याची तयारी चालू झालेली आहे. आम्ही पण गेलो होतो स्टेजवर, त्यांना फुलं टाकतात त्यांच्यावर, ते काही मला घेता नाही आलं, कारण इथे कोण नव्हतं मला मदत करायला. आणि थोडं हे लोक थोडं म्हणजे असं ते त्यांच्यामध्ये ना महिला जास्त असं